नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारा छान असं फ्रूट कस्टर्ड तयार करूया, जे की आपण बाहेरनं आणलं ना तर एक बाउल फक्त 100 ते 150 रुपयाला भेटतं. आपण 100 ते 150 रुपयात संपूर्ण कुटुंबासाठी हा फ्रूट कस्टर्ड तयार करू शकतो. बनवायला सुद्धा खूप सोपं आहे आणि चवीला तर अप्रतिम असा तयार होतो. झटपट अशी रेसिपी आहे. कोणी घरी पाहुणे येणार असाल ना तरीसुद्धा तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता. चला तर मग लगेच ह्या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. शक्य असल्यास फुल फॅट दूध घ्यायचं, नाहीतर तुम्ही गाईचं दूधसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. दूध गरम करण्यासाठी एखादी जाड बुडाची कढई किंवा अशा पद्धतीचा पसरट पॅन घेतला तरी चालेल. दूध आता आपण बाजूला ठेवून देऊया. छान असं दुधाला उकळी येईपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. इथे मी अर्धा वाटी गरम करून गार करून घेतलेला दूध घेतलेला आहे. अर्धा लिटर दुधासाठी 2 चमचा इतकी मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर मिक्स करत असताना गरम दुधात अजिबात मिक्स करायची नाही, कारण याच्यात कॉर्नफ्लॉवर घातलेला असता आणि घातल्यानंतर गाठी गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गार दुधातच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही तयारी आपण आधीच करून घेतली ना तर छान अशी आपण स्लरी तयार करून घेऊ शकतो आणि छान अशी दुधात मिक्स करून घेतली की अजिबात गाठी गुठळ्या होत नाही. दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे. एक उकळी आलेली आहे दुधाला आणि तयार जी साय होती आहे ना बाजूला, ती आपल्याला दुधातच मोडून घ्यायची, म्हणजे कस्टर्ड आपली छान क्रीमी तयार होते. आता इथे मी अर्धा लिटर दुधासाठी साधारण 3 ते 4 चमचा साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला खूप जास्त गोड खायला आवडत असेल तर 1-2 चमचा जास्त वाढवली तरी देखील चालेल. आता दुधात साखर मिक्स करून घेऊया. साधारण 5 ते 6 मिनिटात आपली साखर छान अशी दुधात मिक्स होते. तोपर्यंत चम्मचच्या मदतीने सारखं मिश्रण ढवळत राहायचं आणि साखर पूर्णपणे दुधात मिक्स झाल्यानंतरच आपल्याला कस्टर्ड पावडरची स्लरी घालून घ्यायची आहे. छान असं साधारण मी 5 ते 6 मिनिटं दूध मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची स्लरी घालून घेऊया. एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसलेला असेल ना, चांगलं एकजीव करून घेतलं ना म्हणजे अजिबात गाठी गुठळ्या होत नाही. आता तयार झालेल्या दुधात हळूहळू घालून घ्यायचं, म्हणजे एकच दमाने सगळं न घालता थोडं थोडं घालायचं आणि चम्मचच्या मदतीने सारखं मिक्स करत राहायचं. कस्टर्ड घातल्यानंतर आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही, म्हणजे खूप असं आपलं कस्टर्ड पावडर घट्टसर होतो आणि अजिबात मग कस्टर्ड खायला चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे 5 ते 6 मिनिटापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही आणि एकदम घट्ट पण करून घ्यायचं नाही. बघा, छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, परफेक्ट अशी तयार झालेली आहे. याच्यापेक्षा घट्ट आपल्याला करायचं नाही, कारण मिश्रण गार झाल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी घट्ट होतो. त्याच्यामुळे ओव्हरकुक करून घ्यायचं नाही. पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आणि मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचं आहे. आवडत असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण फ्रीजमध्ये ठेवूनच कस्टर्ड खूप छान लागतो थंडगार खायला. उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे. आता आपण तयार करून घेतलेलं कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तयार करून घेतलेलं कस्टर्ड पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता आपण इथे मी साधारण दुपारी कस्टर्ड तयार करून घेतलेलं होतं आणि 4 ते 5 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. पूर्ण 1 दिवस पण ठेवू शकतो, पण अजिबात फळं घालायची नाही, त्याच्यामुळे कडू टेस्ट होते. आता आपण कस्टर्डसाठी काही काही फळं चिरून घेतलेली आहे. इथे मी खरबूज घेतलेला आहे, द्राक्ष घेतलेली आहे, एक मोठा ॲपल घेतलेला आहे आणि ते एक केळी घेतलेली आहे. केळी आवर्जून घाला, म्हणजे फ्रूट कस्टर्डला टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते केळी घातल्यामुळे. आणि डाळिंबसुद्धा आवर्जून घाला, एकतर रंग पण खूप छान येतो आणि अधीमधी दाताखाली येतात ना, त्याच्यामुळे खायलासुद्धा खूप छान वाटतं. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठलेही फळं घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जी फळं जास्त आवडते ना या ठिकाणी तीसुद्धा वापरली ना तरी चालेल, किंवा
ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता, म्हणजे अजून हेल्दी तयार होतील आपला कस्टर्ड. तयार झालेल्या कस्टर्डमध्ये ज्यावेळी आपण खातोय किंवा कुठलेही पाहुणे आले सर्व करतोय त्याचवेळी फ्रूट घालून घ्यायचे आहे. आधीच फ्रूट घालून ठेवले ना तर त्याची टेस्ट थोडी कडू लागू शकते. त्याच्यामुळे सगळी तयारी करून ठेवायची आणि आयत्या वेळी फक्त फळं घालून घ्यायची. आहे की नाही किती सोपं. एकदम सोप्या पद्धतीने आपण कस्टर्ड घरच्या घरी तयार करू शकतो आणि इतका छान डिझर्ट आहे ना, हेल्दीसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा तयार होतो. घरात एखादी छोटी मोठी पार्टी असेल ना तर तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा हा कस्टर्ड बनवू शकता. खूप छान तयार होतो. फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर अजिबात आपला फ्रूट कस्टर्ड बिघडत नाही. खूप छान तयार होतो. नो फेल रेसिपी आहे. कोणी पाहुणे जरी येणार असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. झटपट अशी तयार होते. घरी असलेल्या साहित्यातसुद्धा तयार होते. कशी वाटली तुम्हाला आजची साधी सोपी रेसिपी? मला कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळ्यात असं थंडगार फ्रूट कस्टर्ड तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.